मुंबईत महानगर सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ। आजपासून नवे दर लागू। प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागणार। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू। किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय। पुढील आदेशापर्यंत बंदी लागू असणार। एअर इंडियाकडून विमानांच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये कपात। शिकागो न्यूयॉर्कसह महत्त्वाच्या सेवा 3 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्थगित। इंधनाचे दर वाढल्यानं एअर इंडियाचा निर्णय। आजपासून दूध महागलं। अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाबाहेर आढळलेली बॉम्बसदृश्य वस्तू निकामी। बॉम्बसदृश्य वस्तूत 7:30 असा टायमर सेट होता। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू। शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी। दैनंदिन वापरात इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल। आर्थिक व्यवहाराचे सर्व अधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारांकडे। आधी अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे होते अधिकार। मुंबईत उद्यापासून 10% पाणी कपात। जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। जळगावमध्ये उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू। जामनेरच्या मोहाडीतील 20 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू। 20 दिवसापूर्वीच झाला होता तरुणीचा विवाह। मिळनेरमधील 69 वर्षीय पुजाऱ्याचाही मृत्यू। उत्तर प्रदेशात तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार। 62 जणांचा मृत्यू तर घरांसह पिकांचं मोठं नुकसान। वादळात पत्र्यासह हवेत उडतानाचा एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल।